Hello everyone. Yesterday we have seen the definition of adjoint of a matrix. In that we have defined the minor of an element, then the cofactor, and then the adjoint of a matrix. It is the transpose of the matrix of cofactors. Using the adjoint we can find the inverse, and then we can also solve the simultaneous linear equations. Today we are going to solve some questions or some examples from this article. तर आपण आता adjoint कसा काढतात याचे काही examples या ठिकाणी पाहणार आहोत. So let us write the examples. एक्झाम्पल पहिला आपण काल पूर्ण केला होता. आज आपण दुसरा एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल सेकंड. क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द adjoint ऑफ A. कॅल्क्युलेट the adjoint of A where adjoint of capital A. एक मिनिट where ओके पहा. तर कॅल्क्युलेट द adjoint of A where A is equals to मॅट्रिक्स दिलाय. A is equal to पहिल्या रो मध्ये आहे 1 2 3, दुसऱ्या रो मध्ये आहे 1 -1 2 आणि तिसरी रो आहे -2 1 आणि 1. तर याचा आपल्याला adjoint काढायचा आहे. तर adjoint काढण्यासाठी आपल्याला सर्व एलिमेंटचे कोफॅक्टर्स काढून घ्यावे लागतात. The cofactors of elements of capital A are सर्वांचे cofactors. The cofactors of elements of capital A are. तर 9 एलिमेंट्स आहेत, 9 cofactors येतील. A11 पासून सुरुवात करायची म्हणजे पहिली रो पहिला कॉलम. असे आपल्याला 9 cofactors मिळणार आहेत. We will find one by one. तर पहिला जो आहे तो कॅपिटल A11. फॉर्म्युला आहे -1 रेज टू 1 + 1 या दोघांची बेरीज इंटू M11. तर M11 म्हणजे मायनर ऑब्टेन बाय डिलीटिंग द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. त्याचे -1 चा पॉवर 2 म्हणजे +1 आहे इंटू आता काय करायचे पहिली रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचा आहे आणि जे उरेल ते लिहायचे म्हणजे -1 2 आणि 1 1. काय उरलं -1 2 आणि 1 1 ते लिहायचं इथं -1 2 आणि 1 1. सो दिस इज इक्वल टू हा 1 गुणाकारात लिहायची गरज नाहीये. हा तिरकस गुणाकार केला तर -1 येईल. नंतर हा फॉर्म्युल्यातला मायनस असतो डिटर्मिनंटच्या आणि हा 2 1 जा 2 येईल. म्हणजे पहिला कोफॅक्टर आलेला आहे -3. या पद्धतीने 9 कोफॅक्टर्स आपल्याला काढायचे. पहिल्यांदा आपण पहिल्या रोचे काढून घेऊया. A12 इट इज -1 रेज टू 1 + 2. लगेच आपण पहिली रो आणि दुसरा कॉलम इथे जरी डिलीट केला तरी चालतो. पहिली रो आणि दुसरा कॉलम डायरेक्ट केला तरी चालतो. तर काय उरेल मग 1 2 आणि -2 1 1 2 आणि -2 1. सो लेट अस राईट दॅट 1 2 आणि -2 1. हा जो बाजूचा आहे -1 चा पॉवर 3 आहे 3. जर -1 चा ऑड पॉवर असेल तर -1 येतो इंटू हा डिटर्मिनंट याचा गुणाकार 1 फॉर्म्युल्यातला मायनस. पहिले आपण हा गुणाकार घेतला 1 नंतर मायनस आणि पुन्हा हा गुणाकार जो की -4 यायला आहे म्हणजे -4 लगेच केलं तरी चालेल. दॅट इज इक्वल टू हा बाजूचा मायनस आणि मध्ये येतोय 1 + 4 5 म्हणजे टोटल झाला हा -5. तर असे 9 कोफॅक्टर्स आपल्याला काढायचे. थोडीशी स्पीड वाढवावी लागते. A13 इज इक्वल्स टू -1 रेज टू 1 + 3 आणि पहिली रो तिसरा कॉलम डिलीट करायचा आहे. ही पहिली रो आणि हा तिसरा कॉलम डिलीट केल्यानंतर काय उरायले 1 - 1 आणि -2 1.
1 -1 आणि -2 1. दिस इज इक्वल टू -1 चा इव्हन पॉवर आहे म्हणजे +1 आणि मध्ये राहील हा प्रॉडक्ट 1 नंतर मायनस हा प्रॉडक्ट +2 आहे ना, प्रॉडक्ट +2 आहे तर 1 - 2 आला -1. तर असे 9 कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत मला. त्यानंतर दुसरी रो पहिला कॉलम, त्याचा अर्थ आहे -1⁻² + 1. आता आपला मॅट्रिक्स वरती गेलाय, याला खाली घेतो सोयीसाठी. सिरीज पहा, तर -1⁻² + 1. आता काय करायचं, दुसरी रो पहिला कॉलम डिलीट करायचा आहे. 2 1 म्हणजे काय, दुसरी रो पहिला कॉलम. काय आले 2 3 1 1, जे उरेल ते लिहायचे. 2 3 1 1 2 3 1 1. दॅट इज इक्वल टू -1 चा पॉवर 3 आहे म्हणजे -1 येणार बाजूला आणि मध्ये हा 2 1 जा 2 आणि नंतर हा -3. तर 2 -3 -1 आणि बाजूचा मायनस म्हणजे +1. त्यानंतर A22 दुसरी रो दुसरा कॉलम म्हणजे -1⁻² + 2. आता दुसरी रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा याच्यातून. दुसरी रो आणि दुसरा कॉलम डिलीट केल्यानंतर जे उरेल ते लिहायचं आहे. दुसरी रो दुसरा कॉलम. सो व्हॉट हॅपन्स हिअर, दुसरी रो आणि दुसरा कॉलम गेला तर काय उरला 1 3 आणि -2 1. 1 3 आणि -2 1. तर -1 चा पॉवर 4 आहे म्हणजे इव्हन आहे, तो +1 येईल. नंतर हा प्रॉडक्ट 1 मायनस हा प्रॉडक्ट -6 आहे म्हणजे मायनस मायनस प्लस. हे आला तुमचा A22. त्यानंतर A23 काढायचा आहे याच पद्धतीने. A23 इट इज -1⁻² + 3. आता दुसरी रो आणि तिसरा कॉलम डिलीट करायचा आहे. काय उरायला 1 2 आणि -2 1. 1 2 आणि -2 1. बाजूला -1 चा पॉवर 5 आहे म्हणजे मायनस येईल ऑड आणि हा तिरकस गुणाकार केला 1 नंतर मायनस हा गुणाकार केला -4 म्हणजे मायनस मायनस प्लस. आता झाले दुसऱ्या रोचे संपले. आता तिसऱ्या रो कडे जाऊया. A31. तर A31 बरोबर -1⁻³ + 1. आता तिसरी रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचा आहे. तर उरायले 2 3 आणि -1 2. 2 3 आणि -1 2 असं होत आहे. सो दॅट इज इक्वल टू -1 चा पॉवर 4 आहे म्हणजे +1 मध्ये येईल 2 2 जा 4 मायनस नंतर हा प्रॉडक्ट -3 म्हणजे 4 + 3 दॅट कम्स टू बी 7. या पद्धतीने मला सर्व कोफॅक्टर्स काढायचे. हॅलो, हा बोल ना. किती वाजता करायचं? ठीक आहे ना, 12:30 वाजता. ठीक ठीक. सो A32 तिसरी रो दुसरा कॉलम. इट इज -1⁻³ + 2. आता याच्यात तिसरी रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा म्हणजे काय आला 1 3 1 2. काय आला 1 3 1 2. त्यानंतर -1 चा पॉवर ऑड आहे म्हणजे मायनस आणि मध्ये उरेल 2 -3 दॅट इज इक्वल टू 1. त्यानंतर A33 इट इज -1⁻³ + 3 आणि तिसरी रो तिसरा कॉलम डिलीट करायचा आहे आता म्हणजे 1 2 1 -1 1 2 1 -1 1 2 1 -1
तर -1 चा पॉवर 6 आहे म्हणजे +1 आणि मध्ये येईल -1 -2 म्हणजे -3. तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स लिहावा लागतो मग ऍडजॉइंट काढता येतो. देअरफॉर द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज मॅट्रिक्स ऑफ सगळे कोफॅक्टर्स क्रमाने कोफॅक्टर्स इज आपण त्याला C म्हणतोय आपल्या सोयीसाठी. तर आधी पहिल्या रोचे कोफॅक्टर्स 3 सलग कोणते 1 2 3 सलग -3 -5 -1 -3 -5 -1 हा कोफॅक्टर मॅट्रिक्स येतोय आपल्या ऍडजॉइंट. त्याच्यानंतरचे 3 घ्यायचे सलग 1 7 -5 1 7 -5 आणि शेवटचे 3 आता 7 1 -3 जे आले ते. हा झाला कोफॅक्टर. आता ऍडजॉइंट. देअरफॉर द ऍडजॉइंट ऑफ A is ऍडजॉइंट ऑफ A is तर ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे C ट्रान्सपोज. आता जो मॅट्रिक्स आला त्याचा ट्रान्सपोज इज ऍडजॉइंट A इक्वल टू C ट्रान्सपोज द इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे जी पहिली रो आहे तिला पहिल्या कॉलमच्या जागी लिहावं लागेल -3 -5 -1. जी दुसरी रो आहे तिला दुसऱ्या कॉलमच्या जागी लिहा आणि जी तिसरी रो आहे तिला तिसऱ्या कॉलमच्या जागी लिहा. बरोबर लिहिलं ना मी. पहिली रो ही लिहिली आपण पहिल्या कॉलम मध्ये, दुसरी रो जी होती 1 7 -5 दुसऱ्या कॉलम मध्ये आणि असं आदला बदल. तर याला ऍडजॉइंट म्हणतात. ओके, दॅट इज द ऍडजॉइंट. -3 1 7 -7 इट इज द करेक्ट आन्सर. हे करेक्ट आहे. तर या पद्धतीनं कुठलाही मॅट्रिक्स जर आपल्याला दिला तर त्याचा ऍडजॉइंट आपल्याला काढता आला पाहिजे. यू शुड बी एबल टू फाइंड द ऍडजॉइंट देअर. पाहूया आणखी. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. तर आत्ताची सगळी प्रोसिजर वापरून आपण ऍडजॉइंट काढू शकतो. एक सोपा एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट द ऍडजॉइंट ऑफ द डायगोनल मॅट्रिक्स. कॅल्क्युलेट तुम्हाला कोफॅक्टर विचारू शकतात. म्हणजे कसं विचारलं जाईल की फाइंड द कोफॅक्टर ऑफ 2 3 एलिमेंट. म्हणजे फक्त कोफॅक्टर काढा. 2 3 एलिमेंटचा कोफॅक्टर काढा. आता 2 3 एलिमेंट म्हणजे कोण? हा. तर याचा कोफॅक्टर कसा काढणार? A23 है ना. काय फॉर्म्युला आहे? -1/2 + 3 इंटू आता काय करावं लागेल? सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करावं लागेल. तर हा फाइंड करा. म्हणजे जे आपण आता कोफॅक्टर्स काढले हे काढा विचारू शकतात. फाइंड A11 फाइंड A12 असं है ना. हे लक्षात यायले का? कोफॅक्टर काढा असं म्हणू शकतात किंवा डेफिनेशन विचारू शकतात ऍडजॉइंटची. द ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज कॉल्ड ॲज द ऍडजॉइंट ऑफ ए. तर काय असेल? ऍडजॉइंट. सगळ्यात महत्वाचं ते काढायला विचारतात. म्हणजे फाइंड A23. तर मग A23 काढायचा तर फॉर्म्युला आहे -1/2 + 3 इंटू M23 किंवा फाइंड A31. A31 काढा म्हटलं तर -1/3 + 1 इंटू M31. मग त्याचे आकडेमोड करावं लागेल. हे 1 आहे तर तिसरी रो पहिला कॉलम डिलीट करून जे काही ते इथं लिहायचं आणि डिटर्मिनंट काढायचं. ठीक आहे. आता कोफॅक्टर काढा म्हटलं तर ते खूप मोठं होईल 1 मार्कासाठी. पण काय सांगता येतं, एखाद्यानं विचारलंच तर तुम्हाला काढावं पण लागेल. ओके, पण तसं विचारणार नाही. फक्त कोफॅक्टर काढा असं विचारू शकतात. त्यानंतर आता हा छोटा आहे तर हा विचारू शकतात. हा तोंडी आहे. कॅल्क्युलेट द तिसरा एक्झाम्पल. हे ट्रिक आहे याला समजा. कॅल्क्युलेट द ऍडजॉइंट ऑफ द डायगोनल मॅट्रिक्स adjoint of the diagonal matrix A is equal to. तर वरचीच प्रोसिजर आहे परंतु हे आपण
ट्रिकीली लक्षात ठेवू शकतो. तर प्रोसिजरनुसार करून बघायचं तर तुम्ही घरी करून बघा वरच्या प्रमाणे, पण याचं डायरेक्ट उत्तर सांगतो मी, सोल्युशन किंवा आन्सर लिहून देतो. तर याचा ॲडजॉइंट जो आहे, डायगोनल म्हणजे बाकीचे सर्व झिरो आहेत, तर याचा ॲडजॉइंट आपण डायरेक्ट लक्षात ठेवूया. ॲज अबव वी कॅन फाइंड दॅट, वरच्या प्रोसिजरनुसार आपण तो काढू शकतो. पण MCQची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काढण्यामध्ये फायदा नाही आहे. तर एक वाक्य असं लक्षात ठेवायचं आहे की नोट टाकतो मी इथं की द ॲडजॉइंट ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स, द ॲडजॉइंट ऑफ, हे पण MCQ येऊ शकतो असा, ऑफ अ डायगोनल मॅट्रिक्स इज अगेन अ डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्सचा जर ॲडजॉइंट घेतला तर तो डायगोनलच येतो. डायगोनल याचा अर्थ बाकीचे सर्व झिरो, डायगोनलचे सोडून बाकीचे सर्व झिरो. तर हा लक्षात कसा ठेवायचा आहे बघा. तर D1चा म्हणजे हा पहिल्या एलिमेंटचा ज्यावेळेस तुम्ही ॲडजॉइंट काढाल त्यावेळेस काय करतो आपण, पहिली रो पहिला कॉलम डिलीट करतो आणि मग जे आकडे उरलेले आहेत हे 4 यांचा डिटर्मिनंट घेतो. तो काय येतो, D2 D3 -0, म्हणजे इथं येतो D2 D3 आणि बाकीचे सर्व झिरो येतात ते करून बघू शकतो आपण प्रोसिजर प्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर इथे पण झिरोच येतो या वाक्यानुसार. आणि D2चा ज्यावेळेस मला काढायचा असतो, ह्या D2चा कोफॅक्टर ज्यावेळेस काढायचा त्यावेळेस आपण ही रो आणि हा कॉलम डिलीट करणार. मग काय येतो, उरलेला येतो D1 D3. खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. म्हणजे D2च्या जागी काय करायचं, उरलेल्या दोघांचा गुणाकार D1 D3. तसंच इकडे 0 0, आता D3च्या जागी उरलेल्या दोघांचा गुणाकार D1 D2. तर हे सोपं आहे लक्षात ठेवायला. असं MCQ डायरेक्ट येऊ शकतो, द ॲडजॉइंट ऑफ धिस. आता याचा वापर करून एखादं दुसरं एक्झाम्पल पण विचारल्या जाऊ शकतो. आणखी एखादं समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतो. प्रश्न समजा असा आहे, लेट A इज इक्वल टू 1 0 0 0 2 0, काही आकडे येतील 0 0 3, हा A आहे. आणि मग विचारलं जाईल की देन ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू. इथं मात्र ॲडजॉइंट विचारल्या जाऊ शकतो कारण हे सोपं आहे, याला ट्रिक आहे. तर काय करायचं, ॲडजॉइंट ऑफ A काढताना बाकीचे सगळे झिरो राहणार आहेत. म्हणजे जिथं जिथं झिरो आहेत ना ते सगळे झिरोच राहणार आहेत या डायगोनलमध्ये. आता फक्त पहिल्या जागी काय येणार, म्हणजे याच्या जागी काय येणार, उरलेल्या दोघांचा गुणाकार म्हणजे 6, बाकी सगळे झिरो, खाली पण झिरो. आता याच्या जागी काय येणार, उरलेल्या दोघांचा गुणाकार 1 आणि 3चा 3, बाकी झिरो. या पद्धतीने हे 0 0, याच्या जागी काय येणार, उरलेल्या दोघांचा गुणाकार म्हणजे 2. हे त्याचा ॲडजॉइंट आहे. पद्धत म्हणजे मेथडनुसार जरी काढला तरी तो तितकाच येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठलाही डायगोनल मॅट्रिक्स जर दिलेला असेल तर त्याचा ॲडजॉइंट तोंडी काढता येऊ शकतो. चिन्ह काही असो, समजा असं दिलं मी तुम्हाला, तर याचा पण आपल्याला ॲडजॉइंट ओरली काढता येऊ शकतो तोंडी एकदम. देन ॲडजॉइंट ऑफ A, तर पहिल्या जागी येणार उरलेल्या दोघांचा गुणाकार -5 आणि -7 म्हणजे 35. हे 0 येईल, हे 0 येईल, इथं पण 0 येईल. इथं येईल -7 गुणिला -2 म्हणजे 14. त्यानंतर इथं येईल +10. दॅट इज द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स A. ठीक आहे. त्यानंतर एक थिअरम आहे, परंतु थिअरम होण्या इतका वेळ आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळं एक्झाम्पल आहेत का बघू एखादे. ठीक आहे. थिअरमचं स्टेटमेंट घेऊ. असंही सॉरी स्टेटमेंटच आहे, आपल्याला प्रूफ नाहीच आहे परीक्षेत, त्यामुळे लिहून काढूया स्टेटमेंट. थिअरम ओनली स्टेटमेंट इज देअर. सिलेबसमध्ये पण लिहिलेलं असतं ओनली स्टेटमेंट. लिहा स्टेटमेंट. इफ कॅपिटल A बी अ n स्क्वेअर मॅट्रिक्स. n स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. n स्क्वेअर मॅट्रिक्सचा अर्थ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, कॉमा देन थिअरम आहे A इंटू ॲडजॉइंट ऑफ A इज ऑल्सो इक्वल टू, हा पण महत्वाचा आहे, ॲडजॉइंट A इंटू A
and it is equal to determinant of A into IN. IN म्हणजे identity matrix of order n, where IN denotes the identity matrix of order n. इथे लिहितो मी where IN denotes the identity matrix of order n. ठीक आहे. तर आता याचं व्हेरिफिकेशन करा असा प्रश्न, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. तर हा तर थिअरमच आहे, म्हणजे तुम्हाला असाच प्रश्न येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. म्हणजे इफ कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, MCQ कसा येऊ शकतो याचा. इफ कॅपिटल ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, comma then A into adjoint of A equal to, मग ऑप्शन्स मध्ये उजव्या बाजू दिल्या जातील. एक दिल्या जाईल डिटर्मिनंट ऑफ A इंटू IN. चुकीचं नुसतं डिटर्मिनंट A दिल्या जाईल, ते चूक झालं. करेक्ट आणखी एखादं करेक्ट, दोन करेक्ट पण दिल्या जाऊ शकतात. दुसरं करेक्ट आहे याचा उलट पण करता येतो, म्हणजे adjoint A इंटू A हे पण तितकंच येतं. आणि मग A पण करेक्ट आहे C पण करेक्ट आहे, म्हणून D मध्ये असं लिहावं लागतं की बोथ A अँड C आर करेक्ट. म्हणजे उत्तर याचं D लिहावं लागते जर असं आलं तर. नाही तर सिंगल करेक्ट पण देऊ शकतात, एकच करेक्ट देऊ शकतात, तर मग तेच आन्सर असेल. किंवा याचा दुसरा जो भाग आहे असा, म्हणजे याच्यावर आधारित असणारा एक एक्झाम्पल MCQ. लेट कॅपिटल A इज इक्वल टू 1 2 3 4 असं, देन A इंटू ॲडजॉइंट A इज इक्वल टू, आता सांगितल्याप्रमाणे याचा फॉर्म्युला आहे A इंटू ॲडजॉइंट A चा. काय फॉर्म्युला आहे? इट इज इक्वल टू डिटर्मिनंट A इंटू I. आता इथं I2 घ्यावा लागेल सेकंड ऑर्डरचा. तर हा जो मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट किती येतो सध्याच्या मॅट्रिक्सचा, तो 4 1 4 वजा 6, म्हणजे 4 वजा 6 म्हणजे वजा 2 यायला. तर मग याच्यात जर आपण डिटर्मिनंट A वजा 2 ठेवला आणि I2 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 घेतला असं, आणि हा -2 मध्ये घेतला, तर याचं उत्तर काय, याचं आन्सर काय असतील, ऑप्शन्स काय असतील, व्हॉट विल बी द ऑप्शन्स हिअर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए असा दिला जाईल. आता मी जे करेक्ट आन्सर आणले समजा ते असं असेल, -2 0 0, आणि हे करेक्ट आन्सर आहे, वरती दाखवलंय मी. ऑप्शन बी मध्ये येईल दुसरं काहीतरी चुकीचं ऑप्शन द्यायचं, त्याला चुकीचं देता येईल, काही पण दिल्या जाईल. चुकीचे ऑप्शन्स काही पण घेता येतील मला, या पद्धतीने. चूक लिहायला काय लिहिता येतं आपल्याला की नाही, या पद्धतीने. तर करेक्ट आन्सर हे आहे. कुठून आलं तर आता वरती दाखवले मी. A इंटू ॲडजॉइंट A बरोबर काय असतं, आता वरती शिकवल्याप्रमाणे की डिटर्मिनंट ऑफ A इंटू I. मग मी काय केलं, याचा डिटर्मिनंट काढला, तो किती आला -2. I किती आहे 1 0 0 1. या बाहेरच्या -2 ने मध्ये गुणलं सगळ्यांना, तर हे आपल्याला ऑप्शन ए मिळतं. सो दिस इज इम्पॉर्टंट. हा प्रश्न महत्वाचा आहे आत्ताचा. किंवा तुम्हाला असं पण दिला जाईल, फॉर एक्झाम्पल समजा मी दाखवतो, याच्यातच असा प्रश्न मला विचारता येऊ शकतो. लेट कॅपिटल A, तोच मॅट्रिक्स घेतला समजा मी, लेट कॅपिटल A इज इक्वल टू तोच मॅट्रिक्स, वेगळ्या पद्धतीने कसं विचारता येईल, 1 2 3 4 अँड A इंटू ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू K इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स असं, कॉमा देन K इक्वल टू K विचारलं जाईल. तर आपल्याला माहिती आहे A इंटू ॲडजॉइंट ऑफ A काय असतो, डिटर्मिनंट A इंटू I, म्हणजे K काय आहे तुमचा, याचं उत्तर काय येईल, K म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A, तर तो किती आहे -2 आहे. एवढं पण असं पण दिलं जाईल तुम्हाला, कळायलं का. तर इथं K च्या जागी काय येणार आहे, डिटर्मिनंट. हे K म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A आहे, जो की -2 आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न तयार करता येऊ शकतो. तर लॉजिक आपल्याला फक्त त्याचं मूळ
थिअरम हा पाठ पाहिजे. ठीक आहे. तर प्रॅक्टिससाठी सराव जर करायचा असेल घरी तर मी एक एक्झाम्पल देतो जस्ट प्रॅक्टिससाठी. हे MCQ मध्ये तुम्हाला असं नाही येणार, वरती जसं सांगितले तसंच येणार आहे. आता हे घरीच करण्यासाठी होमवर्क, फाइंड द ॲडजॉइंट ऑफ, ॲडजॉइंट काढण्याचं का असा काढा म्हणून येत नाही प्रश्न, त्याच्यातला भाग येईल तुम्हाला. मॅट्रिक्स म्हणजे कोफॅक्टर काढा, एखाद्या एलिमेंटचे कोफॅक्टर काढा किंवा 3 एलिमेंटचे कोफॅक्टर काढा. एकच मार्काला प्रश्न असल्यामुळं जास्त मोठा प्रश्न नाही विचारताय त्याच्यात. समजा हा मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला ॲडजॉइंट काढायला सांगितले. ही जर थिअरी परीक्षा असली असती तर मग आपल्याला सगळं काढावं लागलं असतं. अँड व्हेरीफाय द रिलेशन म्हणजे ते जे आपण वरती लिहिलंय थिअरम मध्ये त्याचा पडताळा घ्या, असा हा थिअरम आहे. व्हेरीफाय द रिलेशन A इंटू ॲडजॉइंट A इक्वल टू ॲडजॉइंट A इंटू A इक्वल टू डिटर्मिनंट A इंटू I. ह्याचा पडताळा घ्या म्हणजे डावी बाजू काढा आणि उजवी बाजू काढा आणि त्या दोन्ही सेम येतात असं दाखवा, असा हा थिअरम आहे, असा हा एक्झाम्पल आहे. सो यू कॅन डू इट. ठीक आहे. तर आज पुरता आपण इथे थांबूया. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ही टाईप क्लिअर झाली असेल, याचे एक्झाम्पल्स त्याची प्रॅक्टिस करा. ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे. थँक्यू.